2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून पूर्ण जगामध्ये याबद्दल जनजागरण केलं आणि त्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये जे काही सर्व जगातील नागरिक असतील, आपल्या भारतातील राज्यातील असतील, यांना बऱ्यापैकी लक्षात आता येऊ लागलेलं आहे की तृणधान्य म्हणजे काहीतरी रेग्युलर आपण जे गहू आणि तांदूळ या आधारित जे आपण खाद्य घेतोय, या व्यतिरिक्त पौष्टिक तृणधान्य ज्याला आपण स्त्रियांनाही आता म्हणत आहोत, याकडे पाहिलं पाहिजे आणि त्याचं सेवन केलं पाहिजे. कारण जोपर्यंत मार्केटमध्ये डिमांड होणार नाही तोपर्यंत त्याला भाव वाढणार नाही आणि जसं भाव वाढेल तसं नक्कीच शेतकरी सुद्धा जेही पीक ज्याला भाव चांगला मिळतो त्या शेतकरी बांधव आपले त्याच्यामध्ये अतिउच्च उत्पादन आणि उत्पादकता आणि दर्जा सुद्धा त्या ठिकाणी घेतातच. त्यामुळं विविध माध्यमातून आता भारत सरकारने स्त्रियांना 1 वर्ष आपल्याला जनजागरण न करता निरंतर याच्यामध्ये जनजागरण करणे, लोकांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचवणे की पौष्टिक तृणधान्य नेमकं काय आहे, ज्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावरती बाजरीची लागवड होते आणि शाळू ज्वारीची सुद्धा लागवड होते. पण यासोबत आपण लागवड करण्यासोबत पौष्टिक तृणधान्य स्त्रियांनामध्ये जर आपण प्रक्रिया सुद्धा पदार्थ करण्यासाठी आपण याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि विविध प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून ते पदार्थ तयार करून जोपर्यंत आपण मार्केटमध्ये आणणार नाहीत तोपर्यंत आपल्या उत्पादन करत असलेल्या मालाला मूल्यांकन हे अधिक मिळणार नाही. कारण बदलती जी हवामान पद्धती आहे, सध्याच्याला आपण पाहिलं असेल मागच्या 10 दिवसामध्ये की अवकाळी पाऊस झाला, गारपीटही काही भागात झाली आणि अचानक आता दुपारचं ऊनही वाढू लागलेलं आहे. म्हणजे 8 दिवसामध्येच एकदम थंडी, पाऊस, गाराही पडल्या आणि आता कडक वातावरण येत आहे. हे सतत वर्षभरात जर आपण प्रत्येक महिन्यात जर पाहिलं तर बदलतं हवामान होतच जाणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला त्याला बदलणे हे आपल्या हातामध्ये तात्काळ नाहीये. पण या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण आपला शेती हा व्यवसाय कशा पद्धतीनं तग धरू शकल, तर त्यासाठी हे स्त्रियांना ज्याला पौष्टिक तृणधान्य म्हणतो, ज्याला आपण मायनर मिलेट्स म्हणतो, तर यांचं एक मोठं योगदान या बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना अधिक आर्थिक नफा मिळवून देणं सुद्धा यातून शक्य आहे. कारण आजच्या घडीला आपण मोठ्या प्रमाणात पाहतोय, देशात नाही तर पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा सर्वांचं खानपान हे थोडंफार बदलत झालेलं आहे. जशी आपली जीवन पद्धती, स्वतःचा जे काही रोजगार आहे, व्यवसाय आहे किंवा नोकरी आहे, या अनुषंगाने आपण आपली खाद्य पद्धती आपल्या वेळेनुसार करत आहेत. पण पौष्टिकता याच्यातला हळूहळू घटक हा मागे पडत गेला आणि पूर्ण जगामध्ये जर पाहिलं तर सर्व देशातल्या सर्व लोकांना विविध नवीन आजार हे त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत. आणि याचा पूर्ण विचार केला असता त्याला मुख्य कारण आहे आपली खाद्य संस्कृती, जी परंपरागत ज्या त्या राज्यामध्ये होती ती आपण हळूहळू लुप्त पावत गेलो आणि बदलत्या आपल्या लाईफ स्टँडर्ड नुसार, आपल्या जीवनमानानुसार आपण नवीन त्या गोष्टी आत्मसात केलो. जसं की आपण सुरुवातीला प्रत्येक ठिकाणी आपण ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकर विशेषतः आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वजण गावागावामध्ये सेवन करायचे, आपल्या आहारामध्ये असायची. पण आजच्या घडीला काही विविध आपल्या अडचणी असतील किंवा उपलब्धता म्हणा, याच्या माध्यमातून आपण गव्हाचा वापर हा दोन्ही वेळेस करत आहोत आणि त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला पचनक्रिया यामध्ये मोठ्या प्रमाणावरती बाधित झालेली आहे आणि त्याच्यामधून विविध जे आजार आहेत, हाडाचे आजार असतील, तब्येतीचे असतील, पोटाचे असतील, त्याचबरोबर ती विविध जसं आपण डायबिटीज आहे, हे सर्व आजारांचं मूळ कारण जर पाहिलं तर आपली पोषण पद्धतीमध्ये झालेला बदल हा मुख्य आहे. आणि जर आपल्याला आपलं आर्थिक उत्पन्न वाढत असताना आपल्या तब्येती सुद्धा चांगल्या ठेवायच्या असतील तर नक्कीच आपल्याला परत एकदा जे आपण मागच्या 30 वर्षापूर्वी जे सर्वांच्या घरोघरामध्ये कमीत कमी एक वेळेस तरी ज्वारीची आणि बाजरीची भाकरी ही आपण सेवन केलीच पाहिजे, त्याचा वापर केलाच पाहिजे, नितांत ही गोष्ट महत्वाची आहे.
कारण त्याशिवाय आपल्या शरीरामध्ये ज्याला आपण तंतुमय पदार्थ म्हणतो, फायबर पदार्थ म्हणतो, हे जाणार नाहीत आणि जोपर्यंत पोटामध्ये फायबर युक्त पदार्थ जाणार नाहीत तोपर्यंत आपण पचनक्रिया ही योग्य होणार नाही. ज्यांनाही पोट गच्च आहे असं वाटत असेल त्यांनी समजायचं की मी बाधित व्यक्ती आहे या गोष्टीमुळं, आपल्या बदललेल्या पीक खानपानामुळं. आणि जर पोट गच्च वाटू द्यायचं नसेल तर कमीत कमी एक वेळेस बाजरीची भाकरी ही खावी. जसं हिवाळा असेल, हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकर आणि रेग्युलर मध्ये आपली ज्वारीची भाकर ही पहिले खावी आणि नंतर मग ज्यांना जसं शक्य आहे, नाचणी आहे, राळा आहे, कोडो आहे, हे आपल्या उपलब्धतेनुसार, गरजेनुसार. पण ह्या दोन ज्याला आपण पौष्टिक तृणधान्य म्हणतो यांचं सेवन आपण आजपासूनच करू शकतो. आणि या दोन ज्वारीमध्ये ज्याला आपण आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जैव समृद्ध वाण परभणी शक्ती नावाचं एक वाण विकसित केलेलं आहे, ज्याच्यामध्ये लोह आणि जस्ताचं प्रमाण रेग्युलर ज्वारीपेक्षा अधिक आहे. आणि हे परभणी शक्ती नावाचं ज्वारीचं वाण खरीप हंगामामध्ये सुद्धा घेता येतं आणि रब्बी हंगामामध्ये पण घेता येतं. तर त्याचा जर आपल्या गटाच्या माध्यमातून जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांनी लागवड करून जर त्याला आपण पॅकिंग करून जर मार्केटमध्ये आणलं, कारण या परभणी शक्ती वाणामध्ये लोहाचं प्रमाण किती आहे, जस्ताचं प्रमाण किती आहे हे विद्यापीठानं ICARनं नमूद केलेलं आहे. म्हणजे आपल्याला त्याच्यात असणारे घटक पॅकिंग करून त्याच्यावरती लेबलिंग करून आपल्याला विकले त्याच्या रेग्युलर ज्वारीपेक्षा अधिक दर मिळेल. आणि जे लोक ह्या ज्वारीचं सेवन करतील त्यांच्यामध्ये शरीरामधील रक्त वाढणे आणि फायबरचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होण्यासाठी, ज्याच्यामुळं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होणार आहे. तर हे सुद्धा येणाऱ्या खरीप हंगामामध्ये माझं आव्हान आहे की सर्व शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा. त्याचबरोबर दुसरं जे पीक आपल्या जिल्ह्यामध्ये पौष्टिक तृणधान्याचं आहे, बाजरीचं आहे. त्यासाठी आपल्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प या ठिकाणून AHB 1200 आणि AHB 1269, महिलांना लक्षात राहील 1200 नंबर आणि 1269 ह्या दोन जाती आहेत. ह्या सुद्धा बाजरीमध्ये, जसं आपल्याला बाजरी माहित आहे की बाजरी गरम असते का, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या लोह आणि जस्ताचं प्रमाण, बाजरीची भाकरी जर खाल्ली तर आपण म्हणतो की हिवाळ्यामध्ये आपल्याला शरीराला उबदारक असते. पण या बाजरीमध्ये लोह आणि जस्ताचं प्रमाण अधिक वाढवून 78 ppmचं हे AHB 1200 आणि AHB 1269 या दोन वाणामध्ये आपल्या विद्यापीठाने ह्या दोन जाती विकसित केल्या. यांचं सुद्धा येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी लागवड करावी. उत्पादन घेऊन रेग्युलर मार्केटमध्ये न विकता त्याला गटाच्या माध्यमातून, आता आपले बरेचसे जे काही शेतकरी आहेत हे विविध गट आहेत, कंपन्या आहेत, जर त्याच्या, कारण आपण आता सर्व मॉल्स मध्ये किंवा स्टॉलला पाहिलं तर 1 किलो मध्ये बाजरी, 5 किलो मध्ये बाजरी चांगल्या पॅकिंग मध्ये आलेल्या आहेत. मग हे जर जैव समृद्ध ज्याचा वापर केल्यामुळं माझं स्वतःच्या शरीरामध्ये रक्त वाढल, मला फिरल्यासारखं होणार नाही, चक्कर येणार नाही, मळमळ होणार नाही किंवा माझं बॉडी वेटही वाढल आणि माझी पचनक्रिया चांगली जर होईल, तर मग असं पद्धतीनं जर आपण प्रचार प्रसिद्धी शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून, गटाच्या माध्यमातून जर केली तर नक्कीच ग्राहकांचा कल वाढेल आणि त्याच्यामुळे आपल्याला अधिक दरही मिळेल. तर अशा पद्धतीनं दोन हे वाणांचा येत्या हंगामामध्ये जर आपण लागवडी खाली आणून त्याचं उत्पादन घेतल्यानंतर मार्केटिंग जर त्या पद्धतीने जर करू शकलो तर नक्कीच त्याला आपली अधिक आर्थिक नफा मिळणार आहे आणि आपलं पौष्टिक स्वतःचं सुद्धा आहार सेवनामुळं आपली तब्येत चांगली होणार आहे. तर एवढंच या ठिकाणी मी सांगू शकतो. ज्यांना सुद्धा, ज्या गटांना जर धान्य उत्पादन झाल्यानंतर जर स्वच्छ करण्यासाठी जर काही अडचणी येत असतील तर माननीय जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून आमच्या कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये एक क्लिनिंग ग्रेडिंग युनिट सुरुवात होत आहे. सरांनीच आम्हाला DPDCतून आत्माच्या मार्फत फंडिंग दिली होती. जर तुमच्यापैकी कोणत्याही गटाला जर ज्वारी उत्पादित केली, बाजरी केली, पण ती समजा सॉर्टिंग करून घ्यायची तर कुठं नाहीये, तर आपल्या इथं सॉर्टिंग केंद्र शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी आहे. नॉमिनल त्याचं प्रोसेसिंग फीस असेल तेवढी पेड करून आपण देणार आहोत. आणि जर आपल्यापैकी एखाद्या गटाला हे जर हायरिंगवर घ्यायचं असेल तर आम्ही त्याचं
वृत्तपत्रामध्ये सुद्धा जाहिरात देणार आहोत की 1 टन पर आवर क्लिनिंग ग्रेडिंग पॅकिंग युनिट आपल्या इथं SAOच्या मार्फत उपलब्ध झालेलं आहे. आम्ही ते पुढच्या 3 वर्षासाठी करार पद्धतीवरती आम्ही चालवायला देणार आहोत आणि ते ज्यावेळेस पेपरमध्ये आपल्यापैकी जर कोणी इच्छुक असतील तर त्याचा अवलंब करावा, कारण ते साधारणतः 50 लाखाची युनिट आपण नाममात्र दरावरती शेतकऱ्यांना सुविधा म्हणून या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत विद्यापीठाच्या आणि कृषी विभागाच्या वतीनं. तर त्याचा सुद्धा आपण आवर्जून विचार करावा. या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो आणि आपण सर्वांचं या ठिकाणी आल्याबद्दल आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.